सने छत्रपति शासन पार्टी महाराष्ट्र में सभी चुनाव लड़ेगी। राजमाता जिजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित होकर यह एक जन केंद्रित और लोकतांत्रिक विकल्प का निर्माण करेगी। हमारा उद्देश्य भ्रष्टाचार मुक्त, बेरोजगारी मुक्त और वंशवाद मुक्त सरकार प्रदान करना है। प्रोफेसर नामदेवराव जाधव, राष्ट्रीय अध्यक्ष। चुनाव लड़ने वाले हमारे सभी उम्मीदवार सुशिक्षित स्नातक और गैर अपराधी उम्मीदवार होंगे। पायस वर्गीस पुलिकोटिल, राष्ट्रीय महासचिव। विभिन्न दलों के सैकड़ों कार्यकर्ता आज सने छत्रपति शासन पार्टी में शामिल हुए। तारांकन, मुंबई 25 सितंबर 2025। सने छत्रपति शासन पार्टी ने आज घोषणा की कि पार्टी महाराष्ट्र में आगामी सभी चुनाव लड़ेगी। पार्टी नागरिकों को एक जन केंद्रित, लोकतांत्रिक और संवैधानिक विकल्प प्रदान करने के लिए प्रतिबद्ध है। पार्टी ने स्पष्ट किया कि वह राजमाता जिजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज के शाश्वत मूल्यों से प्रेरणा लेती है, जिनका नेतृत्व न्याय, समावेशिता और आम आदमी के कल्याण पर आधारित था। प्रेस क्लब, मुंबई में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में राष्ट्रीय अध्यक्ष प्रोफेसर नामदेवराव जाधव ने कहा, तारांकन, महाराष्ट्र को ऐसे नेताओं की जरूरत है जो सत्ता से ज्यादा जनता को प्राथमिकता दें। हर चुनाव लड़ने का हमारा फैसला नागरिकों को ईमानदार, समावेशी और जनसेवा उन्मुख नेतृत्व का एक वास्तविक विकल्प प्रदान करना है। राजमाता जिजाऊ और छत्रपति शिवाजी महाराज से प्रेरित होकर हम देशभक्ति, संविधान के प्रति सम्मान और उत्तरदायी शासन के मूल्यों पर अडिग हैं। तारांकन, चुनावों से पहले हमारी पार्टी के 50 से 100 प्रमुख कार्यकर्ता अपने खर्चे पर सिंगापुर जाएंगे। इस दौरे का उद्देश्य उस देश की सरकार और प्रशासन की कार्यप्रणाली का अध्ययन करना होगा। राष्ट्रीय महासचिव पैस वर्गीस पुलिकोटिल ने कहा, तारांकन, हम ईमानदार और सुशिक्षित उम्मीदवारों को मैदान में उतारेंगे जो जनसेवा और ईमानदारी के प्रति समर्पित होंगे। लोकतंत्र, जिम्मेदारी और सेवा में विश्वास रखने वाले हर नागरिक के लिए हमारे दरवाजे खुले हैं। हम राजनीति में विश्वास बहाल करने के लिए एक जन आंदोलन शुरू करेंगे। तारांकन, आज विभिन्न दलों के सैकड़ों कार्यकर्ता एक प्रेस कॉन्फ्रेंस में सार्वजनिक रूप से सने छत्रपति शासन पार्टी में शामिल हुए। मुख्य अंश, सने छत्रपति शासन पार्टी महाराष्ट्र में आगामी सभी चुनाव लड़ेगी। पार्टी ईमानदार, शिक्षित और सेवाभावी उम्मीदवारों को मैदान में उतारेगी। सम्मेलन में ये भी घोषणा की गई कि विभिन्न पृष्ठभूमियों के नेता और कार्यकर्ता पार्टी में शामिल हुए हैं। तारांकन, प्रोफेसर जाधव ने इस बात पर जोर दिया कि पार्टी ग्राम स्तर पर काम करेगी, समाज से सीधे संवाद करेगी और एक ऐसा नेतृत्व तैयार करेगी जो आम नागरिकों की आकांक्षाओं को प्रतिबिंबित करे। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि यह अभियान केवल चुनाव जीतने तक सीमित नहीं है, बल्कि चुनावों से प्राप्त शक्ति का उपयोग एक पारदर्शी, जनोन्मुखी और लोकतांत्रिक सरकार बनाने के लिए किया जाना है। तारांकन, पार्टी नेतृत्व ने मतदाताओं से अपील की कि वे महाराष्ट्र में आगामी स्थानीय निकाय चुनावों में सने छत्रपति शासन पार्टी के उम्मीदवारों को अपना बहुमूल्य वोट दें और पार्टी को बहुमत दिलाएं, ताकि एक जनोन्मुखी, भ्रष्टाचार मुक्त और लोकतांत्रिक सरकार का निर्माण हो सके। प्रत्येकाला स्वावलंबनाने स्वतःच्या कष्टाने मोठं होण्यासाठी जी संधी लागते ती संधी देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं। शिवाजी महाराजांच्या दुष्काळातल्या शेतकऱ्यांना म्हणजे 1622 ते 1652 जवळपास 20-21 वर्ष महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत होता। माणसाला कापून खातील एवढी भयानक परिस्थिती असताना शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याला नांगर दिला, बी दिलं, बैल दिला, बारदाना दिला, पाणी दिलं, सगळं दिलं। पण त्याच्यानंतर त्यांनी 40% त्याच्यावरती टॅक्स होता। पण कधी तुमचं पीक ह्या वर्षी आलं तर टॅक्स द्या, नाही आलं तर पुढच्या वर्षी परत तुम्हाला आम्ही बी देऊ, सगळं देऊ, असं शिवाजी महाराजांनी स्वावलंबी सगळ्या नागरिकांना केलं। अशाच योजना लावल्या पाहिजेत। ऍक्च्युअली आता काय चाललंय माहितीये का, द एव्हरी गव्हर्नमेंट स्कीम इज अ स्कॅम अँड आय कॅन प्रूव्ह दॅट। खरोखर त्या लाभार्थीसाठी ती असली पाहिजे। काही ठिकाणी न मागता लोकांना पैसे दिले जातात, लाभ दिला जातो, त्याने योजना चालू केल्या जातात। काही ठिकाणी अत्यावश्यक पण त्यांच्यासाठी मात्र कोणतीही योजना सरकारकडे नसते। त्यामुळे आमचा याच्यावरती जास्त भरोसा आहे की जिथे अत्यावश्यक आहे तिथे लोकांना योग्य संधी ही ताकद द्या तुम्ही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडनला शिकायला पाठवलं शाहू महाराजांनी, साहेबराव गायकवाडांनी, म्हणून ते संधीचं रूपांतर त्यांनी याच्यामध्ये केलं की भारताची उत्तम राज्यघटना त्यांना लिहिता आली। तसंच समाजातील प्रत्येक घटकातील तरुणाला पुढे येण्यासाठी फक्त काय पाहिजे, तो काय अपंग नाहीये, तो काय दिव्यांग नाहीये, फक्त त्याला जी संधी पाहिजे ती संधी मिळाली पाहिजे। याच्यासाठी आमचा सने छत्रपती शासन पक्ष आहे। राहिला प्रश्न मेंबरशिप, पदाधिकारी याची संख्या दिवसेंदिवस आमची वाढत चाललेली आहे। आकडेमोड करण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, कारण आकडा जसा शेअर बाजाराचा रोज बदलत राहतो तसे आमचे आकडे बदलत राहतात। येस,
2024 पासून आमच्याकडे सगळी बांधणी चालू आहे आणि ज्या अर्थी आम्ही सगळ्या महानगरपालिका लढवायचा निर्णय घेतोय याच्यातच तुम्ही समजून घ्यायचं की आमच्याकडे तेवढा बेस आहे. जे जीडीपी आहे त्याच्या 40% त्यांचे रिझर्व्ह आहेत, म्हणजे त्यांचा जो जीडीपी आहे त्याच्या 40% पेक्षा जास्त त्यांचे रिझर्व्हला फंड आहेत. अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या दुप्पट पगार हा प्राईम मिनिस्टरचा आहे. कोणाच्या? सिंगापूरच्या. देश केवढा आहे? नकाशावर झूम करून शोधावा लागतो. आपल्या मुंबईपेक्षा पुण्यापेक्षा छोटा देश आहे. ही जी प्रगतीची पॅरामीटर्स आहेत त्याच धर्तीवरती आम्हाला सगळे छत्रपती शासन पक्ष चालवायचं आहे आणि हे काम फक्त तरुण करू शकतात आणि हे रिफॉर्म करण्याच्या कामामध्ये एक मोठा अडथळा आहे, तो म्हणजे भ्रष्टाचार. आणि म्हणून आम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज बुलंद करतोय आणि अनेक प्रकरणं उघड करून आपण दाखवतोय. तुम्ही बघितलं असेल 10 तारखेला महाराष्ट्र शासनाने जी आर काढला. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यामध्ये आयडेंटिटी कार्ड घातलं पाहिजे. हे आपल्या एका छोट्या चळवळीचं लढ्याचं ते यश आहे आणि मी माझ्यासोबतच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर कधी गुन्हा दाखल होऊ देत नाही, कारण आम्ही 5 पेक्षा कमी संख्येने असतो. 5 पांडव युद्ध जिंकण्यासाठी पुरेसे असतात, फक्त त्यांच्याकडे कृष्ण असला पाहिजे आणि त्याच्या हातात सुदर्शन चक्र असलं पाहिजे आणि ते सुदर्शन चक्र म्हणजे आपला मोबाईल आणि आम्ही त्याचा चांगला वापर करतो. महाराष्ट्रातील सर्व तरुणांना आमच्याकडे संधी आहे. नवोदित तरुणांना आमच्याकडे अशी अपेक्षा नाही की त्याचे आजी आजोबा कोणीतरी आमदार खासदार मंत्री पाहिजे, नाही, टोटली ब्लँक. प्रत्येक कुटुंबातील एका तरुणाने मुंबईकडे या, नाशिककडे या, पुण्याकडे या, अशा शहरांमध्ये आम्ही त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करू. आणि पूर्वी त्यांनी येऊन मुंबई बघितलीच ना आता गेल्या महिन्यामध्ये, त्यामुळे मुंबईची प्रगती, मुंबईची श्रीमंती, ऐश्वर्य त्यांनी बघितले आणि ही ती मुंबई आहे जिने देशातल्या सर्व गरिबांना जगवले. मग या दुष्काळात असणाऱ्या, संकटात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांना सुद्धा ही मुंबई आपली मावशीचे, आपलं गाव ही आपली आई आहे, मुंबई आपली मावशी आहे. माय मरो मावशी उरो. जरी तिथं असं झालं असेल ना तर या तरुणांनी यावं, इथे वडापावची गाडी लावावी, यांनी इथं अंडाभुर्जी विकायचं, चहा विकावा, काहीतरी विकावं. जमीन विकण्यापेक्षा काहीतरी विकायला शिकलं पाहिजे. नोकरीच्या मागे न जाता उद्योगधंदा केला पाहिजे. त्या उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन म्हणून आम्ही सर्व लोकांना म्हणजे सहकार्य तर करूच, पण उद्योगासाठी लागणारी छोटीशी जागा, त्याला लागणारं भांडवल, त्याला लागणारं ट्रेनिंग आणि त्याला लागणारं लायसन, ह्या सगळ्या व्यवस्था आपण स्पीडअप करू शकतो. आणि मला वाटतं हीच ती वेळ आहे की ग्रामीण भागातील ह्या